स्वागत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. हो. आणि नुकतीच एक बातमी आली आहे ANN न्यूज नेटवर्कची. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे आदेश दिलेत. अगदी. म्हणजे आता प्रक्रिया सुरू झाली म्हणायची. बरोबर. आता ही प्रभाग रचना म्हणजे निवडणुकीसाठी मतदारसंघ ठरवणं. हे वरवर बघायला खूप तांत्रिक वाटतं. हां. पण याचं राजकारणावर, सत्तेवर किती खोल परिणाम होतो यावर आज आपण बोलणार आहोत. एक सखोल चर्चा करूया. अगदी खरंय. आणि व्याप्ती बघा ना, 19 महापालिका आहेत, 32 जिल्हा परिषदा आणि म्हणजे 2000 पेक्षा जास्त स्थानिक संस्था. सगळ्यांसाठी प्रक्रिया सुरू होतीये. बापरे, खूपच मोठी प्रक्रिया आहे ही. हो ना. आणि महत्वाचं म्हणजे मुंबई सोडली तर बहुतेक महापालिकांमध्ये 2017 सारखीच पद्धत असेल असं दिसतंय. म्हणजे 4 सदस्यांचा एक प्रभाग. हो. 4 नगरसेवक मिळून एक प्रभाग. त्यामुळे पक्षांना की नाही रणनीतीसाठी थोडी स्पष्टता आलीये. पण तरीही उत्सुकता आहेच. उत्सुकता परिणामांची आहे. बरोबर, काय होणार नक्की? 28 नगरसेवक. बातमी म्हणतीये की आता पण रचना तशीच राहील, जवळपास किरकोळ बदल फक्त. मग एवढं चर्चेचा विषय का बनतोय? म्हणजे सत्तांतराशी याचा काय संबंध? अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. कारण 2017 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जे झालं ते अनेकांना धक्का देणारं होतं. हो. 1992 पासून एकाच पक्षाची सत्ता होती तिथे. हो. अजित पवारांचं वर्चस्व. पण भाजपने काय केलं? थेट 128 पैकी 77 जागा जिंकल्या. 77. आणि राष्ट्रवादीला? राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 36 जागा मिळाल्या. मोठा फरक होता. प्रचंड. आणि अनेक जण म्हणतात की यामागे प्रभाग रचनेचा मोठा हात होता. अच्छा, तो कसा काय? म्हणजे कोणती गल्ली, कोणती सोसायटी कोणत्या प्रभागात जोडायची याचं इतकं सूक्ष्म नियोजन केलं गेलं होतं की मतांचं गणितच बदलून गेलं. अरे वा. हो. यावरून कळतं की प्रभाग रचना म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत. नाही, ती खरंच सत्तेची गुरुकिल्ली आहे. अगदी. आणि हे फक्त पिंपरीपुरतं नाही. नाही, मला कल्पना आहे अनेक ठिकाणी हेच घडतं, अगदी गाव पातळीवर सुद्धा. बरोबर. म्हणजे हा सगळा खेळ आराखड्याचा आणि नियोजनाचा आहे. मग हे प्रक्रिया नक्की होते कशी? म्हणजे आयोगाने आदेश तर दिलेत, पण पुढे काय काय होतं? हो. साधारणपणे 3 मुख्य टप्पे असतात यात. ओके. पहिला म्हणजे प्रारूप प्रभाग रचना. म्हणजे कच्चा आराखडा जाहीर होतो आधी. मग त्यावर नागरिक, पक्ष वगैरे आपल्या हरकती, सूचना मांडू शकतात. त्यासाठी साधारण 15 दिवसांचा वेळ मिळतो. अच्छा, लोकशाही प्रक्रिया आहे म्हणजे. हो. मग सुनावणी होते आणि आयोग अंतिम रचना ठरवतो. हा झाला पहिला टप्पा. ठीक आहे. आणि दुसरा टप्पा महत्वाचा, आरक्षणाची सोडत. हे खूप महत्वाचं असतं. हो. रचना फायनल झाली की मग महिला, SC, ST, OBC यांच्यासाठी जागा राखीव ठेवल्या जातात रोटेशन पद्धतीने. आणि OBC आरक्षणासह निवडणुका होणार आहेत ना यावेळी? हो. त्यामुळे कोणती जागा कोणासाठी राखीव, कोणती ओपन हे सोडतीतच ठरतं. आणि यामुळे अनेकदा काय होतं? विद्यमान नगरसेवकांनाही त्यांची जागा लढवता येत नाही. आरक्षण बदललं की जागा जाते. 2017 मध्ये पण असं खूप झालं होतं. अच्छा, म्हणजे सिटिंग नगरसेवकांना पण फटका बसू शकतो. नक्कीच. आणि तिसरा टप्पा मग मतदार याद्यांचा. प्रत्येक प्रभागासाठी नवी यादी तयार होते. त्यावर परत हरकती वगैरे घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध होते. म्हणजे या सगळ्याला बराच वेळ लागत असणार. हो. साधारणपणे 1.5 महिना तरी लागतो आरामात. ओके. आता परत पिंपरी चिंचवडवर येऊया. तिथली लोकसंख्या 17 लाखावर आहे 2011 नुसार. मतदार 15 लाखाच्या आसपास. आणि पुण्यात जशी नवीन गावं आली आहेत तसं इथे फारसं काही झालेलं नाहीये. म्हणजे रचना जवळपास तीच राहणार. हो, तशी शक्यता जास्त आहे. मग उमेदवारांनी काय करायचं आता? ज्यांना लढायचंय त्यांनी तयारी कशी सुरू करायची? अगदी कळीचा प्रश्न. याचा स्पष्ट अर्थ आहे की इच्छुकांनी आता अजिबात वेळ घालवू नये. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अपेक्षा आहे. म्हणजे तयारीला लागायला हवं. नुसतं लागायला नाही, तर एकदम ठोस तयारी. फक्त मी काम केलंय म्हणून चालणार नाही आता. मग काय करायला हवं? आपल्या प्रभागाची रचना, अगदी गल्ल्या, सोसायट्या माहिती पाहिजेत. मतदार कुठे आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, 2017चा निकाल काय होता, तेव्हा कोण प्रतिस्पर्धी होते, त्यांची ताकद काय, हे सगळं म्हणजे खरं होमवर्क आता करावं लागेल. बरोबर. म्हणजे नुसतं भावनिक आवाहन नाही चालणार. नाही, रणनीती आणि नियोजन हे फार महत्वाचं ठरेल. बदललेली राजकीय गणितं पण लक्षात घ्यावी लागतील. तर एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आजच्या चर्चेतून की या स्थानिक निवडणुकांमध्ये प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत हे फक्त सोपस्कार नाहीत.
अजिबात नाहीत. ते थेट निकालावर, सत्तेच्या समीकरणांवर परिणाम करतात. पिंपरी चिंचवडच्या उदाहरणाने ते परत एकदा दाखवून दिलंय. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. बोला. जर अनेक ठिकाणी प्रभाग रचना 2017 सारखीच असेल तर पक्ष काय करतील? जुनीच रणनीती वापरतील की गेल्या 5-7 वर्षात त्या प्रभागात जे सामाजिक आर्थिक बदल झालेत, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, ते लक्षात घेऊन काहीतरी नवीन डावपेच आखतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. जुनी रचना पण नवी परिस्थिती. हो. याचं उत्तर आपल्याला निवडणुकीच्या निकालातच मिळेल आता. त्यावर लक्ष ठेवावं लागेल.